हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड. नाश्ता इथून झालेला आहे आणि बोलायला पण जरा ताव आलेला नाश्ता केलाय म्हणून. शुभ सकाळ मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. RDP राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. शेगावमध्ये भक्त निवास येथे आम्ही वस्तीला राहिलेलो, तर आम्ही आंघोळ वगैरे झाली आमची. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. बघा शेगावचं भक्त निवास ठिकाणी परिसर बघा किती छान. क्लीनअपला बघा कशा मावश्या. साफसफाई खूप व्यवस्थित केलेली आहे, साफसफाई सर्वांनी. कुपन घेऊन नाश्त्याला लाईन बघा, इथे कुपन घ्यायचं आणि आम्ही कुपन घेतलेलं आहे. चप्पल अलाउड नाही जिथे नाश्ता करायला जायचं तिथे. हे बघा इथे पण चप्पल ठेवायला रॅक आहे आणि मग वरती जायचं आहे नाश्ता करायला. चला गाईज नाश्ता करून घेऊया. आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहे बघा. होय घ्या वाटून. मग काय आता वाटून घेतलेलं आहे म्हणजे सगळी टेस्ट माहिती पडेल ना. तर या गाईज तुम्ही पण नाश्ता करायला. आणि इथे बसलेले आहेत मावशी, सेवेकरी सर्व. बघा गाईज नाश्त्याला किती गर्दी आहे. चला मग आता नाश्ता करून घ्या. नाश्ता इथून झालेला आहे आणि बोलायला पण जरा ताव आलेला नाश्ता केलाय म्हणून. चला गाईज आता रूमवर चाललोय आम्ही आणि बॅगा घेऊन थेट गाडीमधून दुसरीकडे. कुठे जायचंय फिरायला? आनंद सागर. गाईज शुभ सकाळ. सगळे एकदम मग्न झालेले आहेत. माझी बॅग अशी ठेवू की तशी ठेवू बघा, आपापल्या बॅगा कशा ठेवायला बघा. वस्ती इथे झालेली आहे शेगावला आणि आम्ही आता निघालेलो इथून. चला गाईज बाय, भेटूया आता परत कधीतरी. गणपती बाप्पा मोरया. चला गाईज, किती छान बगीचा होता बघा गाईज इकडे. शेगाव गजानन महाराज. गजानन महाराज. बाय बाय. 20वा भक्त निवास संकुल. घोडागाडीची पण सुविधा आहे, रिक्षाची पण सुविधा आहे स्टेशन पर्यंत जायला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. गाईज थोड्याच अंतरावर शिव मंदिर आणि गणेश मंदिर. भुयारी मार्ग आहे. वरतून रोड आहे, हा भुयारी मार्ग आहे जाण्याचा दर्शनास. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. बघा शिवमंदिर आणि गणेश मंदिर एरिया बघा कसं स्पेस आलिशान. आणि आम्ही चाललेलो आहोत पहिले गणपती बाप्पाच्या पाया पडायला.
बघा साक्षी विनायक मंदिर गणपतीचा. गणपती बाप्पा मोरया. चला गाईज गणपतीचं दर्शन घेऊया. गणपती मंदिराच्या बॅक साईडला बघा परिसर. किती छान परिसर गाईज बघा, एकदम निसर्गाचा आनंद. गाईज गणेश मंदिराकडे जाऊन आलो आता. शंकर मंदिर मला जाता जाता स्टॅच्यू दिसलेले. किती छान स्टॅच्यू आहेत बघा. आणि हा गणेश मंदिर या साईडला आहे आणि शंकर मंदिर या साईडला रोड आहे बघा. तर चला शंकराला पाया पडून. आज शिवमंदिर ठिकाणी आम्ही आलेलो आहेत आणि इथे बघा काय लिहिलेलं आहे. शिवालयातील मूर्तीचे फोटो काढण्यास सक्त मनाई. जय भोलेनाथ. स्टॅच्यू बघा गाईज. नंदी. मंदिराच्या भोवती पूर्ण स्टॅच्यू. तर चला गाईज शंकराचं दर्शन घेऊया. गजानन महाराज की. आध्यात्मिक केंद्र. चला गाईज आता दर्शन तर झालेलं आहे शंकराचं आणि गणपतीचं. परत आता भुयारी मार्ग लागलेला आहे. तर आम्ही आता इथून निघतोय आणि जाऊ आता घरचा रस्ता. बघा गाईज किती छान भुयारी मार्ग आहे. दर्शन झालेलं आहे गणपतीचं आणि शंकराचं. तर चला भेटूया. जय भोले. जय गजानन महाराज की जय. आम्ही आता तिकडून निघालेलो आहे आणि आम्ही डायरेक्टली समृद्धी महामार्गावर. काय गरज नाही ना आता डायरेक्ट. आता काय टेन्शन नाही, बसून टाका डायरेक्ट. बघा कसा आलिशान सुसाट समृद्धी महामार्ग. गणपती बाप्पा आमचा प्रवास सुखाचा होईल. बघा गाईज नजर मारू तेवढा लांब रोड आहे समृद्धी महामार्ग. बघा डोंगर फोडून फोडून समृद्धी महामार्ग. हे बघा दोन्ही साईडून हे डोंगर होतं पूर्ण. बघा कसे डोंगर पोखरले आणि रोड समृद्धी मार्ग. किती मोठे आलिशान डोंगर होते, कसे पोखरलेत आणि रोड केलाय बघा. फुल स्पीड मध्ये गाड्या जातात.
गाईज समृद्धी मार्गा मागे बाजूला आम्ही चाय प्यायला बसलेलो आहे. चाय पिऊन आता झालाय, आम्ही आता चाय पिऊन निघालेलो आहे आणि तुम्ही बोगदा बघू शकता. जाताना आम्हाला बोगदा लागणार आहे. चला गाईज, शुभ संध्याकाळ. पेट्रोल पण भरायचा होता गाईज, पेट्रोल भरून झालाय. आता निघतो इथून परत. गाईज आम्ही आता बोगद्यामधनं चाललेलो आहोत. बघा गाईज किती आलिशान बोगदा आहे. निघालो आता बोगद्यातून. गाईज अजून एक बोगदा लागलेला आहे जाताना. समृद्धी हायवे थोड्या वेळात आम्ही सोडणार आहोत. आता आम्ही इगतपुरीला पोहोचणार आहोत. गाईज आम्ही अंबरनाथला आमच्या पोचलेलो आहोत. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट, बाय बाय, जय एकविरा.